एका छोट्या शहरात सायली आणि रोहन नावाचे दोन मित्र राहत होते. लहानपणापासून एकत्र शाळा, कॉलेज आणि आता नोकरीपर्यंत दोघांचं नातं अगदी गोड होतं. सायली खूप शांत स्वभावाची, विचारपूर्वक बोलणारी होती आणि रोहन थोडा तडक, मिजाजाचा होता, पण मनाने मात्र सोन्यासारखा होता. दोघं रोज भेटायचे, चहा घ्यायचे, आयुष्याबद्दल गप्पा मारायचे. लोक म्हणायचे, हे दोघं म्हणजे खरं दोस्तीचे उदाहरण आहेत. दोघांनाही वाटायचं, हे नातं कधीच तुटणार नाही. पण खरं आयुष्य असंच असतं ना. कधी कधी लहान गोष्टीचं मोठं पर्व तयार होतं. एका दिवशी ऑफिसमध्ये सायलीला एक प्रोजेक्ट मिळाला. ती त्यात इतकी गुंतली की काही दिवस रोहनशी बोलायला वेळच मिळाला नाही. रोहनने दोनदा कॉल केला, पण तिने उचलला नाही. त्याला वाटलं की ती बदललीये. आता तिच्याकडे माझ्यासाठी वेळच नाही. पण सायलीच्या मनात मात्र दुसरंच होतं. तिला वाटलं की थोडं काम आटपलं की बोलते. ती म्हणाली होती स्वतःशीच. पण त्यात थोड्या वेळेत एक गैरसमज निर्माण झाला. एका दिवशी दोघं कॅफेत भेटले. रोहन रागात होता. तो म्हणाला, "तू आता मोठी झालीस का? मला वेळ नाही म्हणे." सायली मात्र थक्क झाली. ती म्हणाली, "अरे नाही, मी फक्त कामात होती." पण रोहन ऐकायलाच तयार नव्हता. रागाने तो तिथून निघून गेला. त्या क्षणापासून दोघांमध्ये शांतता आली. पण ती शांतता बोलण्यापेक्षा जास्त वेदनादायक होती. कधी-कधी दोघांनाही एकमेकाची आठवण यायची. सायलीला वाटायचं, मेसेज करू का? पण मन म्हणायचं, त्याने आधी मेसेज करायला पाहिजे. मी काही चुकीचं केलं नाही. आणि दुसरीकडे रोहनलाही तसंच वाटायचं. ती माझी काळजी करत नाही. मग मी का वाकू? दोघांच्याही मनात अहंकाराचा आवाज जास्त होता आणि मनातील प्रेमाचा आवाज हरवला होता. काही दिवस गेले, आठवडे गेले. त्यांच्या कॉल लिस्टमध्ये एकमेकाचं नाव दिसायचं, पण कॉल बटन दाबायची हिंमत कोणीच करत नव्हतं. एके दिवशी साई मंदिरात गेली. ती शांत बसली होती. डोळ्यात थोडं पाणी होतं. तेवढ्यात पंडितजी आले आणि म्हणाले, "बाळ, कधी-कधी नाती टिकवण्यासाठी सॉरी म्हणावं लागतं. अहंकार पोटभर देत नाही, पण नातं मनभर देतं." त्या एका वाक्याने सायलीचं मन हललं. ती घरी आली, फोन घेतला आणि रोहनला मेसेज केला. "रोहन, माझी चूक असो वा तुझी, पण आपलं नातं जास्त मोठं आहे. चल, पुन्हा सुरुवात करूया." थोड्या वेळाने फोन वाजला. ती पाहते तर रोहनचा कॉल.
थोडं शांत राहून तो म्हणाला, "सायली, माफ कर. मलाही खूप आठवण येत होती." दोघं दोघांच्या चुका मान्य करतात आणि सगळं स्पष्ट करतात. पुन्हा एकदा दोघं भेटतात त्या जुन्या कॅफेत. चहाचे 2 कप, हसरा चेहरा आणि थोडं जुनं बोलणं. रोहन म्हणतो, "कधी वाटलं नव्हतं की एवढं छोटं मिसअंडरस्टँडिंग एवढं मोठं अंतर आणेल." सायली हसते आणि म्हणते, "कधी-कधी आपण अहंकारात हरवतो, पण प्रेमात मात्र सापडतो." त्यावेळी दोघंही ठरवतात, कधीही राग, हट्ट किंवा अहंकार आपल्या नात्यामध्ये येऊ देणार नाही. धन्यवाद.